गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात ग्लोबल मार्केट्सविषयी. ग्लोबल मार्केट्समध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, सगळे अगदी व्यवस्थित आहेत. आपण जर एशियन मार्केट्स पाहिले तर एशियन मार्केटसुद्धा अगदी व्यवस्थित आहेत, मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. आणि जर जापनीज मार्केट जर पाहिलं तर जापनीज मार्केटसुद्धा फार चांगलं आहे. ऑल टाईम हायला टच करून ते तिथे आता कन्सॉलिडेट करते, विच इज गुड थिंग. आता येऊयात आपण आपल्या मार्केटकडे. आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर HDFC बँक हा फार मोठा रोल प्ले करतो आहे. कारण पूर्ण बँक निफ्टीला सर्वाईव्ह करण्यासाठी HDFC बँक हा एकच असा स्टॉक आहे ज्यानं मदतही करतो आणि त्यानंतर तो कोलॅप्स करण्यासाठी सुद्धा पुढेच येतो. आता रिसेंटली आलेल्या न्यूज आणि जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, यांनी जे पैसे इम्पोज केलेले आहेत HDFC बँकमध्ये, त्याच्यामुळे HDFC बँक आता बऱ्यापैकी सपोर्ट घेताना आपल्याला दिसतोय. आता जर स्टॉक स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर आज TCS, हिंदाल्को आणि HDFC बँक 3 स्टॉक्सवरती तुम्हाला लक्ष ठेवायला हवं. याच्या मागचं कारण सांगतो. HDFC बँक तर सगळ्यांना माहीतच आहे की यामध्ये आता मुवमेंट यायला सुरुवात झालेली आहे अपसाईडला. यामध्ये आता लोक पैसे पंप करतायत, सर्वसामान्य लोकसुद्धा, त्यानंतर इन्स्टिट्यूशनसुद्धा आणि बाकीचे ज्या काही इन्व्हेस्टमेंट कंपनीज आहेत त्यासुद्धा. आता जर आपण TCSचं पाहिलं तर TCSच्या CEOनी काल काही स्टेटमेंट्स केलेले आहेत की जे कंपनीच्या फार फेवरमध्ये आहेत. येणाऱ्या वर्षी ते फार चांगला बिझनेस करणार आहेत आणि वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे TCSमध्ये आज तुम्हाला बऱ्यापैकी मुवमेंट पाहायला मिळू शकतं. त्यानंतर हिंदाल्कोची एक सबसिडरी आहे जी अमेरिकेमध्ये आज IPO फाईल करते. तर मग या गोष्टीचा इम्पॅक्ट तुम्हाला हिंदाल्कोवरती पाहायला मिळू शकतो आणि हिंदाल्कोमध्ये चांगल्यापैकी आज मुवमेंट पाहायला मिळू शकते अपसाईडला. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 21,800ला सगळ्यात जास्ती ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यानंतर 22,000ला. याचा फायदा काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो. जे लोक सेल करतायत ऑप्शन्स, पुट ऑप्शन्स, तर त्यांच्यासाठी ही फार चांगली संधी आहे. कारण 22,000चं एक चांगलं कुशन आहे. जोपर्यंत ते ब्रेक करत नाही तोपर्यंत 21,800चा जो पुट आहे तर तिथपर्यंत काही मार्केट येणार नाही आणि उद्या तर एक्सपायरी आहे. त्यामुळे ज्या लोकांना सेफ गेम खेळायचा आहे तर ते 21,800चा पुट जो आहे तो सेल करून ठेवू शकतील आणि 2 दिवसामध्ये त्याचा प्रीमियम 0 होऊन जाईल. आज सेम आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि उद्या निफ्टीची. त्यामुळे काय काय मुवमेंट होतं 2 दिवसामध्ये की कन्सॉलिडेट होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. पण मे बी कन्सॉलिडेशनची शक्यता फार जास्त आहे आणि स्लो अँड स्टडी मार्केट वरच्या बाजूला मुवमेंट करेल. कारण खाली येण्याची कुठलीही शक्यता किंवा मग असं कुठलंही रिझन मार्केटमध्ये सध्या तरी अजिबात नाही आहे. आता जर आपण पाहिलं की काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं मोठ्या प्रमाणामध्ये सेल केलेलं आहे, ऑलमोस्ट 1200 कोटी. तर मग असं नक्की काय झालं आणि तरीही मार्केट वर काय गेलं? तर याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही इंडेक्स स्टॉक्समध्ये किंवा मग असं कुठलंही सेलिंग केलेलं नाही आहे. तर एक सिंगापूरची कंपनी आहे, त्यांचा स्टेक आहे इथे इंडियन वर्लपूल कंपनीमध्ये. तर तो स्टेक त्यांनी ऑलमोस्ट 25% सेल केलेला आहे. तर मग त्याची जी कॉस्ट आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे ती फॉरेन कंपनी असल्यामुळे ते FIIच्या सेलिंगमध्ये दाखवत आहे. जर तो पार्ट काढून घेतला तर ॲक्च्युली जे FIIs आहेत तर त्यांनी बाईंग केलेलं आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो काही सेल केलेला आहे तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मिसमॅच दिसत आहेत. परंतु याच्या मागचं जे लॉजिक आहे ते आपण समजून घेऊन काम केलं पाहिजे. त्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशनकडनं सुद्धा काही सध्या तरी धोका दिसत नाही किंवा त्यांनी सेलिंग करायला स्टार्ट केलं आहे मोठ्या प्रमाणात असंही काही कुठे आपल्याला दिसत नाही आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आजचं मार्केट राहू शकतं. आय होप तुम्हाला ही माहिती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ट्रेडिंग करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की एक 30-40 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन करेल. म्हणजेच आज गॅपअप सस्टेन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही पहा की नक्की काय करायचं ते. तर मित्रांनो, जर तुम्हाला अपस्टॉक्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट डेमॅट अकाउंट ओपन करायचं असेल
आणि जर तुम्हाला कमीत कमी ब्रोकरेज पे करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं अकाउंट ओपन करून घ्या. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.